तोच कायम राहील म्हणून अनादी. आपला वेदानुसार वेदानं घडवलेला आणि आपली जी आपलं दैवत ते पांडुरंग माऊली तुकोबा हे या संप्रदायाचे लोक आपण अन्य नाही. ठीक आहे. ज्ञान आणि प्रेमाची बैठक, भक्ती आणि कर्माची सुरुवात, त्या अंतःकरणाची शुद्धता. पण त्यासाठी कर्म असा श्रावण, त्यातलं पावित्र्य आणि श्रावणात सांगितलेले विधीचं पालन आपण केलंच पाहिजे. आपण करतोच तर, वाद नाही. कारण श्रावण का पर्व काळ आहे, अभिषेक का महादेवाचा, महादेव म्हणजे काय, लिंग म्हणजे काय, 12 ज्योतिर म्हणजे काय, ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा. घडवलं नाही, जन्म नाही, याच्या आधी नाही, याचा अंत नाही, याच्या पहिले कोण माहित नाही, याला जन्म पण नाही. पुराण पुरुष महादेव. तर मी सध्या लिखाण करायला तुम्हाला वाचून दाखवते. उद्या श्रावण वगैरे ऐकायचं काय, किंवा महादेवाचे 5 स्तोत्र जे महत्वाचे, किंवा महादेवावर पाणी घालताना काय त्याचं काय आहे क्रिया, त्याची काय शक्ती, काय अद्भुत, पाप कसं जात, जे जन्मांतरीत 7 जन्म, 21 जन्म, नाना जन्म, हे पाप जळण्याचं काम कसं होतं, आणि पाप जळल्यानंतर मन शुद्ध कसं होतं, मन नावाचा दोष कसा जातो, रुद्राभिषेकाचं फल काय येतं, ते नानाचं मी ते लिखाणे तुम्हाला दाखवलं. मी श्रावण होऊ दे नाव दिलंय, त्याच्या कार्यानुसार ते काम त्याला नाव आलंय. पण ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा, हे तुम्हाला अर्थ सांगा, मला तुम्ही सांगता येईल का तुम्हाला. सत्संगात राहणं आणि स्वतःला पाहून व्यवहारात येणं आणि व्यवहार सोडून हरिरूप होणं, वृत्तीला टाकून पुढे जाणं, शब्दाला सोडून शब्दातीत होणं, निर्गुण स्वरूपात बुद्धीला विलीन करणं आणि व्यवहाराला सोडून अव्यवहारी बनणं, हे आत्मलिंग आहे. ज्योतिर्मय स्वरूपा अनादि सिद्धा ज्ञानादे कलिमल दहना. शब्द काय मी तुम्हाला सांगेन, माझं लिखाण चालू आहे पण वेळ लागेल. रुद्राचं फल काय, जलाभिषेक काय, तो शिव म्हणजे काय, का बरं त्याला एवढं महत्व दिलं श्रावणातच, त्याच्यासाठी अख्खा महिना का म्हणून. खूप वाटतं मी कृष्णाने एकच दिवस दिलाय, किती दिले सांगा, एकच दिलाय. मोठा आहे सोय म्हणून तुला महिना होय श्रावणाचा, स्वरूपानं व्यापक म्हणून तू श्रावण होय. आपलं आपलंच मन बोलत असत. त्याचं स्वरूप व्यापक आहे, जे शंकर नाही तो शंकर आहे, तो जगात नाही स्मशानात आहे, कारण त्याला वैराग्य आहे. तो जगाचा नाश करतोय म्हणून जगात नाही, अविनाशी आहे, तिथे जाऊन बसलाय. परिपक्व करून ज्ञानाकडे जाऊन पुन्हा भक्ती कधीच सुटली नाही. फक्त कळून केली भक्ती, न कळता भक्ती तिथे. पण भक्ती म्हणजे प्रेम आहे, प्रेम म्हणजे आनंद आहे, आनंद म्हणजे स्वानंद आहे, तो ज्ञानाचा कंद आहे, तो आत्मानंद आहे. तो स्वानंद, तो आत्मानंद, तो शिव. काही दृष्टीने त्याचं स्वरूप कळून घ्या.
त्याची प्राप्ती भोगा. त्याच्याकडे कसं जायचं काय नाही सगळं तुम्हाला बोलते नसतं. नळे वरार विठ्ठल धर्म भक्ती आणि ज्ञान हा वेदाचा रस्ता जेव्हा बुद्धीला कळतो टप्प्याटप्प्याने बुद्धी भगवंताला मिळते. कर्म भक्ती आणि ज्ञान हा वेदाचा सांगितलेला रस्ता आहे. पाऊल वाटे बुद्धीला जाण्याची भगवंताकडे त्या त्या पाऊल वाटेल हा कर्म करून भक्तीकडे येते बुद्धी आणि निष्कर्म पद तिला मिळतं. कर्म बाजूला जात. जेव्हा जेव्हा कर्म होत ते निष्कर्म बनत आणि त्या कर्मातून तिला अंतःकरणाला फल भोगता येतं. ती शुद्धता अंतःकरणाची निश्चलता चित्ताची उपासनेनं पवित्रता हृदयाची भक्तीनं आणि त्याची भेट ज्ञानानं. तो एकच आहे पण नाना रूपाचं त्याला प्रेम करणारी आई आहे. ती श्रुती आहे. तो एक आहे. तो नाना का झाला? भिन्न कसा प्रगट झाला? भक्ती म्हणते त्याला. जो भिन्न रूपात प्रगट झाला तो तर नाना नाही. पण आवाज कसा द्यायचा? म्हणून नाव. व्यापकाची पूजा कशी करायची? आरती कुठं धरायची? उदबत्ती कुठं खवायची? फूल कुठं व्हायचं? म्हणून भक्ती नंतर ज्ञानाकडे यायचं. म्हणून साकार झाला फुलासाठी बेलासाठी. पण साकार होताना आणि साकार असताना निर्गुण तत्व त्याच्यापासून सुटलं का आहे का सुटलं हे तुम्हाला कळत नाही. ती सांगायची वेळ आता नाही. ₹2 त्याचे ते बघून असतात. पण ज्या माऊलीनं ज्या निराकाराचं आत्मस्वरूपाचं आत्मलिंगाचं दर्शन करून दिलं, ओवीमध्ये त्याचं ज्ञान भरून दिलं आणि हृदयातलं अज्ञान मारून टाकलं, तेव्हा वृत्तीनं स्वरूपाला धारण केलं, तेव्हा अज्ञान हे संपवलं ती ज्ञानेश्वरी. बुद्धी भ्रमात होती बाहेर आली ती ज्ञानेश्वरी. बुद्धीला परमतत्वाकडे जाता आलं ते ओवी आणि बुद्धीला स्वतः पाहता आलं ते ज्ञान. आणि ओ जेव्हा ईश्वरामध्ये मन थांबलं ते ब्रह्मज्ञान. देहातलं मन बाहेर आलं, संपला विषय. अनादिकालचं भटकत होतं अज्ञान, चिटकत होतं मन देहाला, सटकत होतं विषयाकडं आणि भोगत होतं विकाराला, बघत होतं आकाराला. त्यानं सोडलं पंचभूताला, त्यानं जाणलं महत्त्वाला. तो आला अंतरंगात आत्मस्वरूपाकडे आला. तो प्रमाता ज्ञानाच्या रस्त्यावरून, संताच्या नौकेतून, ग्रंथाच्या भक्तीतून, हृदयाच्या तृप्तीतून, वेदाच्या शक्तीतून तो आपल्या आपल्या स्थितीवर येणं, आपल्या आपल्या हरीकडे जाणं आणि हरी होणं. त्याचं नाव ब्रह्मज्ञान. त्याचं नाव वेद. त्याला पाहणं भक्ती, त्याला पाहणं भक्ती, त्याला जाणणं मुक्ती. पाहणं वृत्ती आहे आणि जाणणं मुक्ती आहे. अनुभवणं तृप्ती आहे मनाचं. जीवन मुक्त होणं तृप्ती. पाहणं वृत्ती, त्याची ओळख, अज्ञानाची निवृत्ती, मग ओळख आहे, मग संबंध आहे, मग त्याचा स्पर्श आहे, मग त्याची अनुभूती आहे, मग स्वानंद आहे, मग ब्रह्मानंद आहे, मग तो मी आहे. आस्वाद आहे हृदयाला. मी देह नाहीये आणि छेद अंतःकरणाला. म्हणून वृत्ती देहाच्या बाजूला आवरणाचा नाश झाला. ब्रह्मपद दिलं त्या हृदयाला.
अज्ञानाचं कवाड पट खोलतात सद्गुरुनाथ महावाक्याच्या द्वारे. बुद्धी आत प्रवेश करते आत्मलिंगाकडे. ती शिवस्वरूप होती, देहरूप नाही. ज्ञानाना देहभात खतम होतो आणि संतांच्या संगतीमध्ये आत्मभाव जागा होतो. शिवलिंग प्रगट होत आणि बुद्धीची धारा सतत तिथे राहते. तो अभिषेक आत्मतद्दिशी आलिंगन, आत्मरसात्मन, तत्वाची हे खून ही ज्याला प्राप्त होती तो स्वरूपमय झाला, तो ज्योतिर्मय बनला, तो पुराण पुरुषाकडे गेला, तो जगात नाही उरला. जग भ्रम ठरलं आणि वृत्ती बाधित झाली. शिवाची उपासना फलाला आली. रुद्र म्हणजे रुदन थांबलं आणि आनंद प्रगटला. रुद्राभिषेक. रंग म्हणजे पाप भस्म आणि बुद्धीची धारा आणि आत्मलिंग एक होणं म्हणजे अज्ञान भस्म आणि तो मी अनुभूती येणं म्हणजे जगत भाव भस्म. हे भस्म कपड्याला लावणं वैराग्य. हे भावाला भस्म करणार जे भस्म असतं पांढरं ते भस्म लावावं कपाळाला. दारिद्र्य जात, रेखा बदलते आणि तो शिवाकडे येते वृत्ती. इथलं ब्रह्म त्याचे एक लाख प्रकाश असत. त्याचं नाव आहे ना, मला योगाचं दर्शन ते सहस्त्राधा चक्र असते. गंगा ही महादेवाला प्रिय आहे. बुद्धी म्हणजे गंगा आहे. ती त्याला ओळखू लागली. ते शिवाच्या डोक्यावर म्हणूनच थांबली. ते ज्ञानगंगा आहे. बुद्धीला शिवरूप करते. हा वेद आहे. वेदाच्या धारा चार आहेत. चार वेद आणि चारही धारातून तो एक शिवलिंग आहे. त्यात आत्मलिंग आहे. त्याचा संबंध बोध आहे. त्याचा संबंध आनंद आहे. त्याची प्राप्ती स्वानंद आहे. त्याचा अनुभव ब्रह्मानंद आहे. हे करणं मस्त आहे. बापरे मौली खूपच सुंदर आहे. अतिशय सुंदर. तेव्हा तिचं अज्ञान संपलं. त्या वृत्तीला परमतत्वात जाता आलं. ईश्वरात मन थांबलं. ते ब्रह्मज्ञान आहे. ते मन देहात होतं. ते देहातून बाहेर आलं. विषयात होतं, विकारात होतं, आकारात होतं, पंचमहाभूतात होतं. त्या मनानं त्या सगळ्यांना सोडलं आणि जाणलं महत्त्वाला. तो प्रमाता ज्ञानाच्या रस्त्यावरून, सद्गुरूच्या नौकेमधून, ग्रंथाच्या भक्तीतून आणि हृदयाच्या तपस्येतून, वेदाच्या शक्तीतून आपल्या स्वस्थितीत आला. त्यानं हरीला जाणलं. तो हरिरूप झाला. पाहणं ही वृत्ती आहे, म्हणणं ही भक्ती आहे आणि होणं ही जीवनमुक्ती आहे. ही ओळख, त्याची ओळख म्हणजे अज्ञानाची निवृत्ती आहे. मग त्याचा स्पर्श आहे, मग त्याची अनुभूती आहे, मग त्याचा सानंद आहे आणि मग ब्रह्मानुभूती आहे. तोच मी हा निश्चय आहे. हा अंतःकरणाचा ठाम निश्चय आहे की मी देह नाही. तेव्हा आवरणाचा नाश होतो. गुरुनं ब्रह्मपद दिलं तेव्हा वृत्तीनं देहाला सोडलं. अज्ञानाचं पट उघडलं आणि बुद्धी आत शिरली. तिनं आत्मलिंगात प्रवेश केला. ती शिवस्वरूप झाली. असा हा आत्मभाव संत संगतीत झाला. बुद्धीची बोधाची अखंड धारा त्या आत्मलिंगावर, त्या शिवलिंगावर झाली. ते आत्मतत्व. तेव्हा मन आत्मरसात न्हाऊन गेलं. ती तत्वाची खून झाली. तो प्राप्त झाला. ते ज्योतिर्मय स्वरूप, तो पुराण पुरुष, त्याच्याकडे वृत्ती गेली. तेव्हा वृत्ती बाधित झाली. जगताचा भ्रम, जगत भ्रम नाहीसा झाला. तेव्हा तो रुद्राभिषेक. रुद्र म्हणजे तिथं रुदन थांबलं. आनंद प्रगट झाला आणि त्या आत्मलिंगाला रुद्राभिषेक झाला. तो खरा अभिषेक ठरला.
तोच मी ही अनुभूती जेव्हा होते तेव्हा जगतभाव उरत नाही. बुद्धीची धार जेव्हा आत्मलिंगावर जाते तेव्हा देहभाव भस्म होतो. वृत्ती त्या शिवामध्ये एक रूप होते, तो खरा ब्रह्मभाव ठरतो. बुद्धिरूपी गंगा सागराला मिळाली, ती ज्ञानगंगा आहे. ती बुद्धीला शिवरूप करते. वेद त्याच्या 4 धारा आहेत, त्यातून एक आत्मलिंग प्रगट होतं आणि त्या आत्मलिंगाचा संबंध म्हणजे बोध. त्या लिंगाचा आनंद म्हणजे त्याची प्राप्ती नाही, त्या लिंगाची प्राप्ती म्हणजे स्वानंद आणि त्या आत्मलिंगाचा अनुभव म्हणजे ब्रह्मानंद, म्हणजेच ब्रह्मानंद. साक्षीने अंके दृश्य जात तितुके अंकित केले. दृश्य जात तितुके अंकित केले. बर, जे आपुलेनी अंगिके, आपल्या अंगात असलेलं सामर्थ्य शक्तीनं त्यामुळे काय केलं, त्रिविधपणाचे निअंके. बघा, त्रिविध पण म्हणजे दृश्य, त्याला अंकित केलं. दृश्य जात तितुके अंकित केले म्हणजे त्रिविध म्हणजे 3 गुण घेतले होते. बघू पुढे काय ते. एवं सत्वरजतम, अरे की होतेच. सत्वरजाची एवं सत्वरजतमा, तीहीची एवढी असे महिमा. तिघच एवढा महिमा आहे का? हो, मौली बोलाडी. एवं सत्वरजतमा, तीहीची एवढी असे महिमा. एवढा महिमा का 3 गुणाचा? जगत मग कुणाचं आहे? त्याच आहे. आणि कुणी अंकित केलं जगताकडे, कुणी नेलं सगळं सांगतो अर्जुना. जो त्रैविध आदि ब्रह्मा अंतिक्रमी, त्रैविध आदि ब्रह्मा अंतिक्रमी, हे जे क्रमी कीटकापासून ब्रह्मदेवापर्यंत या 3 गुणांमुळेच उत्पत्ती आहे. तत्वाचा ब्रह्मा, रजाचा शिव, तमाचा शंकर, आहे की नाही? तर 3 गुणाचे सत्वाचे ते देव झाले, तसा कीटक पण 3 गुणापासूनच झाला. मग साम्य नाही का भेद आहे? वेगळे तू आणि मी कशामुळे मध्ये वृत्ती, ते मोठा मी छोटा कशामुळे अशी अनुभूती, कारण भेदाची वृत्ती. आमच्याकडे अविद्या आहे, त्याच्याकडे माया आहे. हे बुद्धीला माहित नाही, म्हणून तुम्ही वर येते. जेव्हा बुद्धी बाधित होती, अविद्या मरून जाती, माया सुटून जाती, बुद्धी भगवंताला जुटून जाती, ब्राह्मी स्त्री हातात येते, आवरणातून बुद्धी बाहेर येते. उपाधी उपदे हे उपाधी आणि उपहित याचा संबंध संपत. उपहित प्रगट हे चैतन्य, ते मी आहे, या बाधित आहे, त्याच्यात पण ते आहे. जगताचा बाध आहे, वृत्तीचा निराश आहे, अज्ञानाचा नाश आहे, स्वरूप प्रकाशित आहे आणि त्याचा संबंध आहे, त्याचं ऐक्य आहे, त्याचा स्वानंद आहे. तेव्हा ब्रह्मानंद आहे, तोच मी आहे, आनंद आहे, तोच मी आहे. हा स्वानंदी कधी बुद्धी जाती आणि त्याच्या अनुभवात राहती, देहातून अलग होती. ही भेदाची निवृत्ती, ही ज्ञानाची स्थिती, ही परमात्म्याची प्रतीती, नौकी देहाची प्रतीती. जायचं होत असतं, देहाकडे नाही फिरायचं, पुढी पुढी कुठून तरी एक वाट काढायची, मध्ये घुसायचं, कुठून जायचं. अप्रतिम माऊली, प्रत्येक गोष्टीतून तीहीची एवढी अशी महिमा, जे त्रिविध आदि ब्रह्मा अंतिक्रमी. हे 3 गुणाचा एवढा महिमा, हे काय काय करतात, त्या 3 देवाला बनवतात आणि क्रमी कीटकाला पण तेच बनवतात. मग ते बी बनलेले, क्रमी कीटक बनले, जगतही बनलं. आणि न बनणारं ब्रह्म तसंच राहिलं, बाजूला गेलं. आणि बनणाऱ्याकडे मन गेलं, अविद्या सिद्ध झाली, बुद्धी विकारात आली, वृत्ती विषयाकडे गेली आणि जगताला आहे म्हणून तिथंच थांबली. आणि जगताचे परमात्मा आहे तिने नाही जाणलं, म्हणून जन्म मरण लागलं. एवढी असे महिमा, हिनं ब्रह्मा विष्णू बी महेश बी केले त्रिविध, आणि क्रमी किती झाले 3 गुणांना. तर अविद्या आहे, ही जी तुमची प्रकृती 3 गुणाचीच आहे, पण त्या 3 शुद्ध सत्वापासून 3 देव झाले. आणि 3 अविद्या, त्या 3 गुणाची
उपाधी भेटली सत्व मग मध्ये सत्व आहे आणि ते शुद्ध सत्व आहे. पण गुणाचंच आहे ना बाप्पा. हे देवा तू झाला ना शुद्ध सत्व आहे. मग काय सांगतो तुझी घुंगडी चांगली असल आमचे खराब आहे असू दे आणि तू दिलीस मग खरा म्हणतो वय. मग तुझी बी टाक आणि माझी बी टाकते. दोघंच एक पद आहे ते जाणते. मग दोघं एकत्र राहू. भावा भावून ठेवा. तुझी बायको बेकार माझी बेकार दोघं एकत्र राहू. किती मस्त. सत्व रजतमा एवढी अशी महिमा. त्याची महिमा काय ते शुद्ध सत्व ते 3 गुण त्याचे देव झाले त्रिदेव. आणि त्याच्यापासून क्रम कीटक बी झालो जगात. याचे जन्म क्रमीपासूनच येते. मी सांगायला लागतं का अजून. मग गुण म्हणजे आकार आहे आणि गुणातीत हा निराकार आहे. तो आकार जरी असला त्याच्यावर आहे आणि निराकार जरी असला त्याच्यावर त्याला संबंध नाहीये. संबंध रहित तो आहे. संबंध ज्याला आहे तो अविद्या आहे आणि ज्याचा संबंध गेलाय ते ब्रह्मविद्या आहे. सत्वरेतमा ती हीच एवढी अशी महिमा. तिचे एवढं बोले एवढा महिमा तुला सांगतो ते काय काय करते. जे त्रैविद्य आदि ब्रह्मा अंतिक्रमे. हे 3 देव झाले आदि ब्रह्मा विष्णू महेश आणि शेवटी जीव जगत हे झालं. हे 3 गुणाने हे एवढं केलं हे तुला मी सांगितलं. चल आता खाली. परी विश्वीची आदी मानली. परी विश्वीची आदी मानली. जेने भेदलेने गुण भेदी. 3 गुणाच्या भेदामुळं ही विश्वाची मांदी तयार झाली. कोणी चमाकडे गेलं कोणी रजाकडे गेलं. वाटली अभेदात तिने गुणाला सोडलाय. कारण गुणाच्या पलीकडेच तो असतो. आहेच आहे असतो म्हणणं चुकीचं आहे. कारण गुणात त्याचं रूप आहे ते स्वरूप आहे ते एक आहे ते अंतिम आहे. जगत दिसून नाहीये त्याच्यापासून काही नाहीये पण तो जगात असून जगताला स्पर्श नाहीये. त्याच्यावर आकार झाला त्याचा संबंध नाहीये. त्याच्यामध्ये विकार नाहीये आणि जगत दिसणं हा विकार वृत्तीचा आणि आकार देहाचा करुणाविद्येचं आणि जाणीव पंचभूताची न परमात्म्याची. वेद हे वाक्य वाच बरं मग पुढे जाते. गुणाचा विस्तार म्हणजे त्याचा साकार रूप त्याची पूजा. त्याला मी जाणतो म्हणजे गुणातीत होणं. गुणाला सोडणं म्हणजे गुणातीत होणं. गुणातीत हे त्याचं स्वरूप आहे ते त्याचं अंतिम रूप आहे. जगताच्या आकारात तो आहे पण जगताचा आकार तो नाही. आकार जरी झाला तरी ते विकार नाही. हे कळणं अविद्येचं आहे. हे जाणणं पंचभूताचं आहे. तिथं कळणं परमात्म्याचं नाही अविद्येचं. कारण जेव्हा जेव्हा आकार आहे तर तो निराकार आहे. आकार रहित आहे. मग आकार आणि निराकाराचं जेव्हा साम्य कळतं आकारा जरी आला तर संबंध नाही उपाधीचा. त्याला शुद्ध भाव म्हणते वृत्तीचा भक्तीचा. तो दिसतो आकारात पण तसा नसतो. परंतु असतो तो निर्विकार आहे. दिसतो तो आकार आहे तो मायेचा प्रकार आहे. शुद्ध सत्वाचा तो बनलेला एक तोचा अलग प्रकार आहे. कारण त्याला आकार माहित नाही जरी बनला तरी. त्याला माहितीये का मी आकारात आहे म्हणून. माहिती त्याला ते माहिती. त्याला माहितीये मी निराकार आहे पण आकार माझं भक्तीचं रूप आहे. पण मन तृप्त होत ते निराकारानं आणि भक्ती होती ते भेदानं. प्राप्ती होती माझी मोक्षानं. मी सुसंवेद्य आहे. मला वेदानं दाखवलंय साधकानं पकडलंय आणि वेदानं माझं रूप हृदयात प्रगट करून दिलंय. संत आहे माझं रूप पुढे.
त्यांच्याजवळ मी आहे, कुणापाशी नाही मी. नाही, मी ज्यांना प्राप्त होतो, ज्याच्या जवळ जातो, ज्यांच्याद्वारे जगाला वेध देतो, ते संत माझं रूपड आहे. तिथं मी तुम्हाला भेटाल. म्हणून तर पैठणला पांढरून घालते. नाथ महाराजाकडे राहिले होते, काम केलं होतं, चंदन उगाळलं होतं आणि कावडीनं पाणी आणलं होतं, खांद्यावर गागर घेतली होती, पांडुरंग राबला होता. कळून घ्यायचा जरा, कोण मोठं कोण चट्ट. हो माऊली. वेळ आला ती षष्टी नाथांची. म्हणून आता पण 12 वाजता कावडीची तवा धावत भरतो. आधी नाही पुन्हा नाही, ते प्रतीक आहे. देव तिथं आलते, संताकडे देव येऊन राहते. भक्ताला बोलविते, संसारिकाला नाचविते, गुणामुळून प्रगट होते, गुणापासून प्रगट होते, संसारिकाला तालावर धरते, भक्तीमध्ये बोलविते. पण संताला बोलवणं त्यांच्या बस की बात नाही. हे का खरे माऊली, संत घेत देतो. खरंच आहे माऊली. अष्टांगण माऊली, असे संत आम्हाला लाभले. जसं त्याला गीता भगवंता स्वतः मुखातून काढू लागले, अर्जुनाला सांगू लागले, जगाचं कल्याण होऊ लागलं, हे त्यांचं मनोगत पूर्ण झालं. तसं गुरुजीचं मनोगत सतत जगताला ज्ञान देण्याचं मनोगत आहे, ते पूर्ण करायले. आम्ही कोणता रोज सकाळी 1 तास बोलता येईल, गीतेचे निरूपण करता येईल आणि शब्दाच्या आत जाता येईल, स्वतःला पाहता येईल, हे कधीच वाटलं नाही उत्तर आयुष्यामध्ये. हा जाता जाता हा प्रसंग आयुष्यात येईल माझ्या, माहित नव्हतं, पण आता कळालं. देह सोडताना पण भगवंत खजिना द्यायला आहे, देहात असताना पण संता संग न्यायला आहे, परभणीत आणून ठेवलं हे त्याचं मनोगत आहे, गुरुच्या मठाच्या बाजूला राहिले त्याचं मनोगत आहे, वेदांत अनुभवला, वेदांतासाठी जगले त्याचं मनोगत आहे. आणि तो कसा आहे, तो कुठं आहे, त्याच्या सोबत कसं राहायचं, त्याला कसं पाहायचं, त्याला कसं अनुभवायचं, त्याच्या रंगात कसं रंगायचं, तो शिकवायला आहे. मग म्हणायचं देह विठ्ठल झाला. हो माऊली, देह विठ्ठल झाला, आज पांडुरंग. आपली स्वस्थिती, आपली ज्ञानेश्वरी, आपलं लिखाण, आपलं चिंतन, आपला आनंद, आपला श्रीरंग, तिथं मंदंग, कशाला शब्दाकडे द्यायचं, अनुभवात यायचं. आता तिथं एक रूप व्हायचं, त्या स्वानंदाला भोगायचं. खाली का उतरायचं, खाली का उतरायचं. एमडी झाल्या पुन्हा शिक्षण नाही, कमाई स्वरूपानं पक्षाचा पाऊस. खरंय माऊली, पाऊस खरंच आहे माऊली. काट्यावर रघवी मांडी, हे सगळं जे विश्व दिसतं ना समोर, या सगळ्याचा एकत्र मेळा मांदी म्हणतात त्याला. संताची मांदी एकत्र संत येणं आणि नाना एकत्र येणं, त्याचं नाव विश्वाची मांदी. आणि संत येणं तर संताची मांदी म्हणतात ना आपण, ऐकलंच ना कधी तुम्ही. अवघी मांदी, हे सगळं विश्वाचा जो समुदाय दिसतो ना, त्याला गुण कारण आहेत. जेणे भेदलिने गुणभेदी, कशामुळे वेगवेगळं वाटतं, त्याच्यात गुण आहे, तेव्हा भेद आहे. जे त्रिवित आदी नाही पडिली ते तव आदी ज्ञान सांग. ऐक, भेटलेले गुणभेदी ह्या जगतामध्ये नाना रूपे, नाना प्रकारे. त्याच्यामध्ये जो अडकला तो गुणामुळे. कोण अडकला, कसा अडकला, का अडकला, का बाहेर पडला, पूर्ण का, त्या रूप आहेत गुणामुळे. त्याच्यामुळे जो अडकला
तो भेदामुळं. हे ज्ञानानं सांगतो तुला. मग हा भेद होतो, भेद जातो. जगताचं जे दृश्य आणि जो भेद आहे, जे नानात्व आहे, जे गुण आहे, मग गुणाला सोडून जेव्हा बुद्धी हे नाना रूप नाहीये, नाना खरं नाहीये, तिथं गुंतणं बरं नाहीये, त्याला सोडणं चांगलंय आणि पुढे जाणं म्हणजे भगवंताकडे येणं आहे. आणि तिथं राहणं म्हणजे अद्वैत होणं आहे. आणि त्याच्यामध्ये एकरूप होणं म्हणजे स्वानंदपदी त्या बुद्धीचं आगमन होणे. आणि तिथे संपून जाती ते मोक्षासंग. तिथे हा संग नसते पुन्हा. तिथे सत्य जगत भाव नाही, दिसून जग दिसत नाही. आणि गुणाचा हा खेळ आहे, वृत्तीचा हा मेळ आहे, पण ज्ञानाचा खेळ वेगळाच आहे. दाखवणारी वृत्ती ही जगत आहे आणि वृत्तीची निवृत्ती हे परमात्मा आहे. रामकृष्ण. वृत्ती निवृत्त झाली तर गुण बी गेले, जगत बी गेलं, दिसणं बी गेलं, विविधपणा पण गेला. विविध मधली सत्ता एक झाली प्रगट. आणि तो मी आहे अशी अनुभूती आली आली म्हणून वृत्ती गुणातून, भेदातून, विविधपणातून अलग केली आणि सलग माझ्या झाली. ही ज्ञानाची शक्ती साधून दिली, मनाला तृप्ती झाली आणि तो माझ्यात आला. हे ज्ञान सांगेन तुला. अर्जुना, कळलं का? हो देवा, भगवंत बोलतात, अर्जुन ऐकतो आणि संपत्ती घेतो, मन तृप्त होत आणि तो अर्जुन पदावर जातो आणि स्वतःला पाहतो. विज्ञान हृदयात थांबत, मन दंग होत. जगत नाही, देह मी नाही, प्रत्येक गुणाकडे जाऊ द्यायची नाही. आणि गुण हा भेदाला दर्शवितो आणि भेद हा भगवंतापासून बुद्धीला दूर नेतो. म्हणून भेद नाही, गुण नाही, वृत्ती नाही, विकार नाही, व्यवहार नाही. तिसरं जगत सत्य नाही, जगत माझ्या वाचून नाही. असं जेव्हा अर्जुनाला कळतं, त्याचं ज्ञान त्याला मिळतं, तर मन कृष्ण कृष्ण होत. जगतातून ते मन अलग होत, भेद संपत, वृत्ती आकळते, स्वरूप प्रगटत, मन तिथं राहत, स्वतःला पाहत, आनंद भक्त देहातून अलग होत. हे संताचं नातं. राम राम माई. देव जगदीश्वर हे शब्द आहेत. जगत दृश्य, त्याच्यामध्ये जीव भाव, जीव जन्माला आला. तो जीव नसून शिव असतो, पण त्याला कळत नसतं म्हणून तो देहात असतो. तो देह कळाल्यानंतर देह रहित असतो. तो शिव. खूप सुंदर माई. तुझी कोण आहे, माझ्यात कोण आहे, तर भक्तीच्या द्वारे ते अविद्येला धुतल्या जातो. मनातल्या अविद्या, मनातला भेद, वृत्तीचा विकार, जगताचा आणि देहाचा आकार बुद्धी सोडून देते पाठीमाग आणि पुढे जाती. भक्तीची ही शक्ती आणि ती भक्ती त्या बुद्धीला पुढे नेते भगवंताकडं. हे भक्ती नंतरची मुक्ती, ज्ञानाची स्थिती. जेव्हा भक्ती पूर्ण होती, अविद्या मरून जाती, संत संगती होती, रामाची ओळख होती आणि मन राम होत. तेव्हा भेद निघून जातो, अविद्या भस्म होती, मन शांत होत, पंचभूताचं नातं संपून जात, जगताचा विलय होतो, दृश्य बाधित होत, दिसून त्याला स्थान नसतं. दृश्य हे आभासिक असत, त्याच्यात तो आहे तो प्रगट असतो. तो शिव, तत्व, त्यात्मलिंग, तो स्वानंद, तो एक आहे, तो लिंगासारखा आहे, तो आतैवे, तो ज्योतिर्मय, प्राण ज्योते, तो आत्मरूपानं प्राण आहे, बाहेर पिंड आहे, ब्रह्मांड आणि पिंड. या पिंडात पण तोच, ब्रह्मांडात पण तोच, तो ज्योतिर्मय कृपा पुराण पुरुषा. पैसा आहे, तपस्या आहे, इथं वैराग्य आहे, इथं कष्ट आहे, इथं साधना आहे. हे वाढवा. तिथं जाता येतं एमडी मध्ये. बरोबर आहे. इथं आधी ज्ञान सांग, वडील येते तव आधी. ह्या जगतात भेदात गुणात का पडले ते तुला सांगतो ज्ञानानं पुढच्या ओळीत. का बोलले गेले गुणामध्ये, का माझ्यात आले नाहीत. मी त्याच्या जवळ आहे, जगत बाहेर आहे, दूर आहे जगत. प्रतिजम जवळ आहे
अंतःकरणाच्या आत आहे. वृत्तीने माझ्याकडे यावं, बाहेर का जावं, देहाकडे का यावं, कुठेला का पाहावं, दुःख दुःख का भोगावं, देहाला माझं का म्हणावं, माझ्यात का थांबू नये, मला का बघू नये, माझ्यात का एक होऊ नये, माझा संबंध का घेऊ नये. असे प्रश्न आहेत भगवंतांचे. खूप सुंदर प्रश्न. अतिशय. माझ्या संबंधानं तिला उत्थान आहे, मग ती जगताचं तिला भान आहे, पण ज्ञानाला माझी जाण आहे, तो भगवान आहे. आणि अज्ञानाला कुठणं हे नाही ते सगळ्यांना जमत नाही ताई. जगत चोख की जे दिठी जरी चोख की दृष्टी चोख कर, सुंदर कर. जे दिठी जरी चोख की निर्मळ कर दृष्टी. मग कबू कस काय घाण आहे ना, त्याच्यामुळे मध्ये गुण आहेत ना. तेव्हा चोख म्हणजे काय, ती दृष्टी मुली नाही म्हणजे त्याच्यात गुण आहेत, गुणामुळे जगत आहे, गुन्हा सोडत मी आहे. चोख कर, स्वच्छ कर, बाहेर काढ, गुन्हाला बाहेर काढ वृत्तीतून, मग मला पाहता येतं, मग मी दिसतो तुला. दृष्टी चोख की तरी भलतेही चोख तुझे. मग निर्मळ झालं ना बघा, तरी भलतेही चोख सुजे. वृत्ती निर्मळ झाले की सगळं निर्मळ दिसतंय, खान दिसत नाही काहीच. चला. तैसे ज्ञाने शुद्धे लाहिजे सर्वही शुद्ध. तैसे ज्ञान शुद्ध लाहिजे. तसं माझ्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाल्यावर तू शुद्धच होतोस आणि माझ्यातच राहतोस, मलाच जाणतोस, मधुर बनतोस. म्हणून दृष्टीला चोख कर, गुणाला बंद कर, जगताचा वाद कर, अविद्येचा नाश कर, संताचा संग कर आणि माझा अनुभव घे. गुणातून गुणाला सोडून माझ्याकडे स्नानारूपण सांगते. चला खाली येऊ. म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगो जे अवधान, कैवल्य गुण निधान. श्रीकृष्ण म्हणे कैवल्य मोक्षाचं, कैवल्य म्हणजे मोक्ष, मोक्षाचं संपत देणारे, मोक्षाचा राजा तो भगवंत अर्जुनाला बोलले. तुला सात्विक गुणाचं ज्ञान सांगतो. सत्वातून मोक्ष होतो, शुद्ध सत्व प्रकट होत, त्या सत्व गुणातून भक्ती होती आणि भक्तीनंतर ते सत्व शुद्ध होत आणि तेव्हा तुला माझे ज्ञान तुला होत. त्या ज्ञानातून तुला माझी जाणीव सुरू होती. देहाची जाणीव वृत्ती सोडून देती, वृत्ती माझ्या तडाकार होती, ते सत्व शुद्ध. ते तुला मी सांगतो. काय संवाद आहे, बापरे बाप. कैवल्य श्रीकृष्ण म्हणे कैवल्य देणारा मोक्षाचा दाता, निधान ताठ आहे त्याच्याकडं. एवढा महान आहे जगतातला तो कृष्ण परमात्मा. म्हणून मुखातून गीता काढायला कृष्ण अवतार यावं लागला, वनवास भोगायला राम व्हावं लागलं. ऐकून घेत नुसतं, डिफरन्स सांगते, दोघं एकच आहे. गीतेला रामानं नाही काढलं, सांगा काढलं का असते, कारण तिथे राम आणि कृष्ण दोन नाही. पण वनवास कसा भोगायचा, शब्द कसा वडिलाचा झेलायचा, वैराग्य कसं पाळायचं आणि त्या वनवासात पण कसं आनंदात राहायचं, ऋषीला कसं भेटायचं, सत्संगाला कसं नटायचं, नाना ऋषीच्या त्या झोपडीमध्ये थांबायचं देवानं. जगताचा जो परब्रह्म राम, एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणणं, एकदा राम म्हणलं बराबर आहे. सहस्त्रनाम तत्तुल्य राम नाम वरानने. सहस्त्रनामासारखं एक राम आहे, एवढा तो महान आहे. पांडुरंग हरिवा. एकदा राम म्हणजे सहस्त्रनामाचा पाठ. राम नाम वरानने, रामाचं वर येते. राम तर राम येते, राम येते, राम राम मनोरमे. बुद्धी रामात रमते रमते रमती, असा रामाचा वर आहे. रमल्या माझी प्राप्ती होती, असा त्याचा वरद असते भक्ताच्या पाठीवर.
राम रामेती रामेती राम नाम वरानने. माझा वर दिलाय मी त्याला. राम 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 म्हणताना राम होतोस, रामाकडे येतोस आणि राम रूप होतोस. राम रूपाला संत मी देतो. रामेती रामेती बुद्धी रामात रमती भक्तीनं. राम कळतो संतानं म्हणून तुला मी संताकडे पाठवतो. राम नाम वरानने, रामाचा वर आहे. ते राम होतं मन, रामाकडे जात मन. पण रामात जेव्हा रमत ते भक्तीनं आणि राम कळतो ज्ञानानं, तो मिळतो सत्संगानं. रामामध्ये बुद्धी जेव्हा रमती तर ते संसार करून सुद्धा रामतच असती, व्यवहारात नसती. खरी भक्तीची स्थिती. अज्ञानाच्या निवृत्तीनंतर ती रामात रमती. राम रामेती रामेती राम नाम वरानने. राम राम म्हणल्यावर तुला माझी प्राप्ती आहे, पण राम कळल्यावर माझी स्थिती भक्त येते. राम म्हणल्यावर भक्ती सिद्ध होती आणि बुद्धी पुढे जाती. मग संताची ओळख होती. तिथं त्या रामाची अनुभूती येते. हृदयाची स्थिती ते संताची अनुभूती. हृदयात राम प्रगट असतो ते संत, समोर असतो ते भक्त, ज्याला कळत नाही तो संत. रामकृष्ण एकदा प्रेमात आहे, एका बुद्धीत प्रगट झाला तो ज्ञानी. तो राम बुद्धीमध्ये आला. बुद्धी राम एक झाली ते ज्ञान. ते रमेती, मग रमली ती. देहात नाही रमली, मग रामात रमली. रामे रमेती रमेती राम नाम वरानने. म्हणून राम घ्या तिथं जायला, तिथं रमायला, त्याचं प्रेम करायला, त्याची ओळख व्हायला. मग ओळख ज्ञानाने, रमणं नामाने, कळणं बोधाने आणि प्रगट होणं सिद्धांताने. राम प्रगट तो सिद्धांतानं, ज्ञानानं, अद्वैताच्या स्थितीनं, संताच्या कृपेनं, वेदाच्या शक्तीनं, हृदयाच्या अधिकारानं आणि सत्संगाच्या द्वारानं रामाचं प्रगटीकरण आहे. असं नाही प्रगटत, ते शक्यच नाही. कधीच नाही. पंढरीनाथ भगवान राम अप्रगट आहे, तो दाखलेला. आवरणाचा नाश केला, अविद्या म्हणते त्याला. अविद्येचा नाश झाला, राम प्रगट झाला. बुद्धीचा संयोग झाला, बुद्धी राम झाली. पुन्हा कोणतं भक्ती, कोणचं ज्ञान आणि कोणचं काय काय उरलं? माती दगड. मी करायचा अभिषेक कुणाचा? राम झालं म्हण. बाजूला राहिल्यावर अभिषेक, एक झाल्यावर त्याची अनुभूती, तोच अभिषेक. सतत अभिषेक, सतत अनुभूती, सततची पण, संताची पण, ग्रंथाची पण. सगळी गरज आहे भक्तीचा. तिरस करणे किंवा तिचा अवेर नाही, ती पण लागते. गडी पण लागते भाजी शिजायला, अग्नी पण लागतो गडे गरम करायला. तिन्ही लागतं, अग्नी, कढई, भाजी आणि करणारी. तसे संत मुक्त करणार. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.